नमस्कार एस्पिरंट्स. तर कसे आहात सगळे? तर आपण स्टार्ट केलेला 5वा चॅप्टर जो की होता रिलिजनचा. तर पहिल्या भागात आपण पूर्णपणे पाहिलं स्टार्टिंगचे जे पण इम्पॉर्टंट जे अप्रोचेस होते. फंक्शनल, सायकोलॉजिकल, इव्होल्युशनरी. मग आपण हे पाहिलं एकेश्वरवाद, अनेक अनेक देवतावाद. मग त्यानंतर जर पूर्ण प्लेलिस्ट पाहिजे असेल तर इकडे लिंक आहे, इकडे पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. तर आता पुढचा आपण पार्ट बघणार आहोत. जे राहिलेले जे आपलं सिलेबस आहे, तर ते पॉइंट्स आपण बघणार आहोत आता. चला मग सुरुवात करूया. जे की होतं सॅक्रेड प्रोफेन. म्हणजे काय? पवित्र आणि धर्मनिंदक. आता बघा यामध्ये कसं असतंय, तर कुठलाही रिलिजन बघा, तर त्यामध्ये काही असे घटक असतात की जे आपण डेली करत असतो, पण तेवढं त्याला रिस्पेक्ट नाही देत आपण. तसं जे पण असेल, जेवण म्हणा, जे पण आपले डेली ऍक्टिव्हिटीज असतात ते म्हणा, तर त्याला आपण जास्त ऑर्डिनरी जे एव्हरीडे वर्ल्डमध्ये आपण करत असतो ते असतात. काय असतात? सेक्रेड असतात का प्रोफेन असतात? ते धर्मनिंदक असतात. म्हणजे काय? प्रोफेन असतात. म्हणजे ते डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात. ते असं स्पेसिफिक त्याला एवढी रिस्पेक्ट वगैरे नसते. आणि हे सेपरेट नसतात. आपले जे रिलिजियस जे पण आपण करतो त्या हिशोबानं. आता सॅक्रेड म्हणजे काय? तर हे थोडेसे वेगळे असतात, होली असतात. आणि प्रोटेक्टेड बाय टॅबूज, रिप्रेझेंट्स कलेक्टिव्ह आयडियल्स. आता बघा, आता तुम्ही अवतार मूव्ही पाहिला असेल. कुठला अवतार? हॉलिवूडवाला. तर त्यामध्ये ते एक झाड होतं बघा, मोठ्याच्या मोठं झाड होतं. तर त्याला म्हणतात ते सॅक्रेड. त्याला ते देवता मानायचे. हेच नेचरिझमचा पण पार्ट आहे है ना? आणि ते सॅक्रेड पण होतं. इव्हन सॅक्रेड ग्रुप्स पण म्हणतात बघा. तर ते पण तसे पण एक प्रकारचे झाडच असतात. तर त्याला पण एक सॅक्रेड नाव दिलं असतं. किंवा मग कुठलं तरी एक जागा असते, तिकडे तुम्हाला एकदम असं पवित्र ठिकाण म्हणून बोलू शकता ते. तर ते सॅक्रेड आहे. म्हणजे रिलिजनमध्ये खूप इम्पॉर्टंट जे घटक असतात, त्याला म्हणजे तुम्ही निग्लेक्ट नाही करू शकत किंवा जर त्याला तुम्ही जर व्यवस्थित फॉलो नाही केलं, तर तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते. आणि अपोझिट साइडला ते जे नॉर्मली करताय, ते जे काय असेल ते प्रोफेन असेल. क्लिअर? आता दुर्खेमची आयडिया काय होती? द डिस्टिंक्शन बिटवीन सॅक्रेड अँड प्रोफेन फॉर्म्स द फाउंडेशन ऑफ रिलिजन. तर जेव्हा या दोघांमध्ये फरक येतो ना, कुठली गोष्ट नॉर्मल आहे, कुठली गोष्ट एकदम त्याला एकदम महत्व असेल, तर ते डिस्टिंक्शनच त्याचं फाउंडेशन बनवतं कुणाचं? रिलिजनचं. कुणाचं आयडिया आहे? हे दुर्खेमचं आहे. एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर एक क्रॉस ऑर आयडल इज सेक्रेड बिकॉज सोसायटी ट्रीट्स दॅट इट ॲज सच. म्हणजे आता बघा, एक क्रॉस असेल, ख्रिश्चॅनिटीमध्ये क्रॉस असतात, बरोबर आहे. किंवा एक आयडल असेल, समजा जीससचं एक मूर्ती पकडा, तर ते सेक्रेड असणार. का? तर त्याला सोसायटीने म्हटलंय की बाबा हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? आणि रिलिजन म्हणजे काय? सोसायटी वर्शिपिंग इट्स ओन व्हॅल्यूज. आता सोसायटीचे जे पण काही पण एक मूल्य असतील किंवा काही ना काहीतरी एक व्हॅल्यूज असतात, तर ते त्यांचे स्वतःचे व्हॅल्यूज डेव्हलप करत जातात. आणि तेच डेव्हलप करून ते सोसायटीना ते वर्शिप करायला लागते. क्लिअर? ते आता ट्राईबच्या हिशोबाने बोलतोय आपण. तर हे तर आपले नॉर्मल झालं, पण बऱ्यापैकी जर ट्राईबच्या हिशोबाने विचार केला, तर हे असणार आहे. क्लिअर आहे? सॅक्रेड प्रोफेन. आता यावर थोडंसं क्रिटिसिझम पण आहे. आता यामध्ये डायकोटोमी आहे आणि यामध्ये थोडं डिटेलिंग पण केलं मी नोट्समध्ये, तर ते पण तुम्ही पाहू शकता. तर वेगवेगळ्या लोकांनी काय काय क्रिटिसाइज केलं ते पाहूया आता. आता जॅक गुडी जे आहे, तर ते काय म्हणतात, सगळ्या कल्चर जे आहेत ते सेपरेट नाही आहेत सॅक्रेड आणि प्रोफेन क्लिअरली. आता कुठल्या गोष्टी सॅक्रेड आहेत, कुठल्या गोष्टी प्रोफेन आहेत, तर ते क्लिअरली डिस्टिंग्विश नसतात सगळ्याच कल्चरमध्ये. म्हणून तुम्ही असं नाही म्हणू शकत की सगळ्याच कल्चरमध्ये हे फॉलो होतं. पहिलं जॅक गुडी सिंपल आहे. मग मिर्के इलिडे, इलियाड. ह्युमन्स एक्सपिरियन्स सॅक्रेड थ्रू हिरो फेनिस मॅनिफेस्टेशन्स ऑफ डिवाइन इन ऑर्डिनरी फॉर्म्स. आता बघा, यामध्ये काय म्हटलंय, जे ह्युमन लोक आहेत ना, त्यांना एक्सपिरियन्स होतं सॅक्रेड थ्रू हिरो फेन्स. म्हणजे काय? तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता ऑर्डिनरी फॉर्म्सला पण. जरुरी नाही की तुम्हाला वेगवेगळंच करायची गरज आहे. ते त्यांना जे वाटेल ते मॅनिफेस्ट करू शकतात. जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. हे मला समजा हे फोन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण ऑर्डिनरी पण आहे. पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण ह्याला सॅक्रेड पण म्हणू शकतो मी. ठीक आहे? तसंच डब्ल्यू.एच. स्टॅनर ॲडेड अ मुंडेन कॅटेगरी मेनी रिच्युअल्स ब्लर बाउंडरीज. आता बघा, काही काही जे रिच्युअल्स असतात आणि जे डेली ऍक्टिव्हिटीज असतात किंवा जे आपले देवाचे जे पण ऍक्टिव्हिटीज असतात, तर त्यामध्ये थोडंसं एक ब्लरीनेस येतो. काही काही रिच्युअल्स थोडंसं देव पण करतात, थोडं डेली ऍक्टिव्हिटी पण करतात. तर ते मध्ये थोडंसं मग डिफिकल्ट होऊन जातं की कुठलं सॅक्रेड आहे, कुठलं प्रोफेन आहे. म्हणून यांनी काय केलं, एक नवीन कॅटेगरी ऍड केली, जी की आहे मुंडेन. ठीक आहे? एवढंच केलंय. म्हणजे स्पेशली तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तोलायचं नाही, हे ग्रे पण एरिया असतो. इन शॉर्ट, डिस्पाइट क्रिटिक इट रिमेन्स की टू अंडरस्टँडिंग कल्चरल मिनिंग ऑफ द होली. बघा, कुठलाही तुम्ही
कुठल्याही थिअरीला म्हणा, क्रिटिसाइज करा, काय पण म्हणा. पण शेवटी जेव्हा तुम्ही कन्क्लुजन लिहाल ना, क्रिटिसिझम नंतर, आणि कधी पण लक्षात ठेवा, क्रिटिसाइज करून कधीही कन्क्लुजन लिहायचं नाहीये. किती पण भले वाईट असू दे ती थिअरी. पण ते त्या थिअरीमुळेच ते बाकीच्या थिअरी झाल्यात. कळतं का तुम्हाला? जर ते थिअरी मांडल्या नसत्या, तर ते पुढे जाऊन त्यांना क्रिटिसाइज करून मग नवीन थिअरी कशी आली असती. ठीक आहे? आणि हे खूप इम्पोर्टंट अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्यासाठी पण खूप गरजेचं असतं. तर हे असं तुम्ही डिस्पाइट क्रिटिक इट रिमेन्स की टू अंडरस्टँडिंग कल्चरल मिनिंग ऑफ द होली. क्लिअर? असं थोडंसं एक पॉझिटिव्ह वे फॉरवर्डच द्यायचंय तुम्हाला नेहमी, किंवा आयुष्यात पण. ठीक आहे असं. मिथ, मिनिंग अँड फंक्शन. पुराणकथा. पुराणकथा म्हणजे काय आता? तर नावातच आहे पुराण, म्हणजे काय थोडंसं जे खूप आधीपासून चाललेले आहेत त्या कथा. आणि ते मिथ पण असू शकतात. आता मिथ काय असतात? तेच पुराणकथा म्हणजे काय मिथ. म्हणजे काइंड ऑफ हे, आता हे जर आपल्या अँथ्रोपॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला, तर हे सॅक्रेड स्टोरीज एक्सप्लेनिंग ओरिजिन्स, मॉरॅलिटी, नॅचरल फिनॉमिना. तर जे पण आपण सॅक्रेड म्हटले, त्याच्यात जे पण स्टोरीज असतील ते एक्सप्लेन करतात मिथ्स, की त्याचं ओरिजिन कसं झालं, त्याच्या मॉरॅलिटी काय होतात, त्याचं नॅचरल फिनॉमिना काय होतं. म्हणजे ओव्हरऑल जे स्टोरी जी बनवतात आपण, जे पण गोष्ट, जर समजा तुम्हाला कुणाला तरी महत्व द्यायचंय, आता समजा कोणी जेवत नसेल किंवा जेवणानंतर आळस येत असेल, तर ते असं म्हणतात आपण गाढवाच्या पोटात जातो. तर असं काय असतं का? ते वायफायने थोडी जात नाही, पण ते आळस देणं चुकीचं आहे. तर तशा प्रकारे. तर हे मिथ आहे. पण त्याला एक सॅक्रेड स्टोरी दिली आहे त्याला. आता याचं फंक्शन काय असतं मिथचं? ते एक्सप्लेन करतं वर्ल्ड, लेजिटिमाइज सोशल ऑर्डर, ट्रान्समिट मॉरल व्हॅल्यूज. आता काही व्हॅल्यूज जे असतात, ते तुम्ही म्हणजे असं काही ना काहीतरी स्टोरी पाहिजे, काही ना काहीतरी ऑथेंटिसिटी पाहिजे. त्यासाठी तुम्हाला थोडं एक्सप्लेनेशन पाहिजे ना, तुम्ही असं का करताय, थोडंसं तरी एक्सप्लेनेशन असायला पाहिजे. मग ते मिथ्स जोडले जातात. त्यामुळे ते ते एक लेजिटिमेसी येते. माहिती असेल ना लेजिटिमेसी? मला वाटतं अधिमान्यता है ना? अधिमान्यता येते. आता वेगवेगळे अप्रोचेस आहे मिथ्सला. लिंग्विस्टिक आहे म्युलरचं, मिथ ॲज अ डिझीज ऑफ लँग्वेज. आता बघा, हे डिझीज काय लँग्वेजचं? आता बघा, हे जरुरी नाही की मिथ जनरली जर पाहायला गेलं ना, तर हे इलॉजिकल असतात, इरॅशनल असतात, काही काहींना मिनिंग पण नसतं. म्हणून हे काय वाटतं त्यांना, की हे डिझीज असू शकते. एक रोग पण होऊ शकतो या लँग्वेजचा आपल्या. क्लिअर? सायकोलॉजिकल रिफ्लेक्ट अनकॉन्शियस डिझायर्स ऑर आर्कटाइप्स. आता बघा, जे पण आपल्याला जे वाटत नाही, की बाबा हे म्हणजे, किंवा हे एक प्रकारे वाईट पण आहे, तर ते पण रिफ्लेक्ट होऊ शकतं मिथ्समधनं. तर हे एक सायकोलॉजिकल पण फ्रॉइड आणि किंवा जंग यांनी सांगितलंय. पण फंक्शनल कसं आहे मॅलिनॉस्कीच्या हिशोबानं, तर हे जस्टिफाय करतं सोशल इन्स्टिट्यूशन. जे पण आपले सोशल इन्स्टिट्यूशन आहेत, तर हे जस्टिफाय करतं फंक्शनल पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे काही ना काहीतरी नीड होती मिथ्सची. आणि हे जस्टिफाय करतात काय, जे पण आपले सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं की फॅमिली, मग ते वेगवेगळ्या किनशिप वगैरे जे पण असतील. स्ट्रक्चरली लेविस्ट्रॉस काय म्हणतात, एक्सप्रेस युनिव्हर्सल ह्युमन अपोजिशन्स. ठीक आहे, एवढं मोर देन सफिशियंट ठेवणार. तर रिच्युअल्स, मिथ आणि रिच्युअल्स दोन्हीवर प्रश्न येऊ शकतो. 5-5 मार्काला किंवा 10 मार्काला एकही विचारू शकतात ते. मग तुम्हाला काय लिहायचंय? पहिलं तर हे नेमकं काय असतंय? मग कुठल्या, जर तुमच्याकडे जर अँथ्रोपॉलॉजीचं डेफिनेशन असेल तर ते लिहू शकता. त्याचं मग 3-4 कॅरेक्टरिस्टिक्स लिहा, एक केस स्टडी लिहा, कुठलीतरी एक रिच्युअल लिहा किंवा कुठलंतरी एक मिथ लिहा, आणि अजून एक 2-3 एक्झाम्पल लिहा. आणि त्याला मग खाली त्याचंच क्रिटिसिझम करून मग कन्क्लूड करायचं तुम्हाला. क्लिअर? हे असं पॅटर्न असायला पाहिजे. चला. आता रिच्युअल्स काय? रिच्युअल्स हे सिम्बॉलिक आहेत, रिपिटेटिव्ह ऍक्ट्स आहेत, एक्सप्रेसिंग शेअर्ड बिलीफ्स. आता बघा, रिच्युअल जे आहेत ना, म्हणजे काय, विधी. विधी किती करतो आपण? जे पण विधी असतील. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट वारंवार करत राहतो, म्हणजे समजा तुमच्या जे मला वाटतंय ग्रँड पॅरेंट्सनी जे पण करत असतील, त्याच्यावर त्यांच्या ग्रँड पॅरेंट्सने जे केलं असेल, म्हणजे समजा जी पूजा असेल किंवा जी आरती असेल, जसं तुम्ही करता आत्ता, तेच 500-600 वर्षापूर्वी पण तसंच करत असतील ते. थोडंफार चेंजेस झाले असतील, पण मेजरली तर तीच थीम पकडली असेल. तर हे काय झाली? विधी झाली. हे रिच्युअल झाले. रिपिटेटिव्ह ॲक्ट झाले. हे सिम्बॉलिक असतात. ठीक आहे? आणि हे ब्रिज बनतात सेक्रेड आणि प्रोफेन वर्ल्ड्समध्ये. आता जे रिच्युअल्स आहेत, तर ते एक बेस्ट पॉइंट आहे हा, की हे एक ब्रिज बनू शकतं सॅक्रेड आणि प्रोफेन वर्ल्डसाठी. जे एकदम इम्पॉर्टंट आहे आणि जे डेली ऍक्टिव्हिटीज आहे. तर त्यामध्ये तुम्ही एक मिडल, म्हणजे काय म्हणतात, त्या दोघांना कनेक्ट करण्याचा जर कुठलं साधन असेल तर हे विधी असणार. जसं की वेगवेगळे टाइप्स आहेत रिच्युअलच्या. राईट्स ऑफ पॅसेज. आता जसं की बर्थ झाला, प्युबर्टी झाली, मॅरेज झाली आणि डेथ झाली. हे कोणी मांडलंय? वन गॅनपने. तर हे एक पॅसेज आहे. रिच्युअल म्हणजे काय? एक पॅसेज आहे. जसं बर्थ होतो, मग प्युबर्टी येते, मग मॅरेज होतो, मग डेथ होतो. तसं आहे. मग एक इंटेन्सिफिकेशनचं पण राईट्स आहे. जसं स्ट्रेंथन करतं ग्रुप सॉलिडॅरिटीला. क्लकमॅनचं यांचं इंटेन्सिफिकेशन आहे. म्हणजे काय? हे ग्रुप, जे आता तुम्ही कुठली विधी करत असाल, तर तुम्ही ग्रुपमध्ये येणार, तुमचं जे पण असेल आरती वगैरे, तर ते स्ट्रेंथन करतो तुमच्या ग्रुपला. भले किती पण काय पण मतभेद असतील.
तुम्ही एकत्र येणार आरती करायला, तसं आहे ते. मग रिच्युअल्स रिन्यू मॉरल ऑर्डर अँड इमोशनल स्टॅबिलिटी, तेच आहे. ते मॉरल ऑर्डर आणि इमोशनल स्टॅबिलिटी येऊन जाते. क्लिअर आहे? आता रिलेशनशिप बिटवीन मिथ अँड रिच्युअल, आता यामध्ये काय रिलेशन आहे का? आता मिथ जे आहे ते बिलीफ आहे वर्ड्स मध्ये. आता तुम्ही जे बोललात त्याच्यावर तुम्हाला भरोसा ठेवायचा, बाबा हा मी जे बोललो ते बरोबर असेल नसेल, पण बिलीफ असणार की तुम्ही जे पण बोलताय ते शब्द त्यामध्ये बिलीफ आहे. आणि रिच्युअल्स काय, ऍक्शन मध्ये बिलीव्ह करतो आपण. मिथ बिलीफ आहे, रिच्युअल ऍक्शन आहे, लक्षात ठेवा. आता मी म्हणतोय मी डेली पूजा करतो, ठीक आहे, हे बिलीफ झालं. पण रिच्युअल मध्ये काय, तुम्ही डेली आरती करता, हे झालं ऍक्शन. क्लिअर आहे? आता मिथ्स गिव्ह द नरेटिव्ह लॉजिक अँड रिच्युअल्स इनॅक्ट दॅट लॉजिक. तेच तुम्ही नरेट करताय, कुठलंही लॉजिक तुम्ही जे सांगताय तुम्ही ते सांगत आहात फक्त. आणि रिच्युअल मध्ये काय, तुम्ही ते लॉजिक अप्लाय करता किंवा इनॅक्ट करता. सम अँथ्रोपॉलॉजी आर्ग्यू मिथ केम फर्स्ट अदर द रिच्युअल. आता बघा ह्यामध्ये थोडी जुगलबंदी आहे, पहिले अंडा आहे का मुर्गी आहे तसं झालंय, की पहिले मिथ आले का रिच्युअल आले त्यामध्येच ते. पण काय काय आर्ग्यू करतात की पहिले जे आले ते मिथ आले, नंतर ते रिच्युअल आले, काय फरक नाही पडत. ते दोन्ही मेंटेन करतात सोशल सॉलिडॅरिटीला आणि कंटिन्युटी ऑफ बिलीफ. तुमची जी बिलीफ आहे ती कंटिन्यू राहते, म्हणजे जनरेशन टू जनरेशन राहत राहणार. आणि सोशल सॉलिडॅरिटी म्हणजे काय, तुमचं जे समाज आहे ते एकत्रित येतं. क्लिअर? आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा. यावर प्रश्न वारंवार विचारलेले आहेत, युपीएससी नाही तर भरपूर वेळा विचारलेत, आपण पाहिलेच आहे, वाटलं तर अजून एकदा बघू शकता तुम्ही. इकडे बघा, अँथ्रोपॉलॉजिकल अप्रोचेस टू अँथ्रोपॉलॉजिकल अप्रोच आहे का, 3-4 वेळा विचारलेला आहे. अँथ्रोपॉलॉजिकल अँड सायकोलॉजिकल अप्रोचेस टू स्टडी ऑफ रिलीजन, स्ट्रक्चरलिझम, ठीक आहे, कळलं, खूप इम्पॉर्टंट आहे. इव्हन या एक्झामला पण येऊ शकतात 20 मार्काचा प्रश्न हा. आता बघा 5 प्रकारचे यांनी सांगितलेले आहेत, जे आदिवासी किंवा कृषक वर्गीय आहेत, पेझंट सोसायटीज आहेत, समाजातील धर्माचे रूपे कुठले कुठले असतात. आता जे ट्राईब्स मध्ये कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारचे रिलीजन्स असतात, तर त्याच्यावर ते विचारलेलं आहे. क्लिअर? आता पहिलं जे आहे ते अॅनिमिझम आहे. अॅनिमिझम म्हणजे काय, जड प्राणवाद. म्हणजे हे बिलीव्ह करतात सोल किंवा स्पिरिच्युअल बिंग्स, म्हणजे ते आत्म्यावर जास्तीत जास्त भर दिलेला असतो, किंवा कुठली तरी एक स्पिरिच्युअल बिंगला किंवा स्पिरिट्स इनॅबिट नेचर, तर ते नेचरमध्ये पण असू शकतं. पण हे नेचरच असेल असं नाहीये, स्पिरिट ज्यामध्ये असेल त्यामध्ये ते शोधतात, म्हणजे स्पिरिटवर फोकस ठेवतात. क्लिअर? बिलीफ इन जड प्राण. जड प्राण लक्षात ठेवा, प्राणमध्ये प्राणात आहे यामध्ये. तर एक्झाम्पल आहे, जी मुंडा ट्राईब आहे ते सिंगाबोंगा, म्हणजे सिंगबोंगा म्हणजे काय, तर हे सन गॉड मध्ये ते बिलीव्ह करतात. क्लिअर? जरूर नाही की हे एका वस्तूमध्ये पण असेल, पण ते स्पिरिटवर जास्त फोकस ठेवतात. आता जे जड प्राण मैतावाद आहे, तर हे काय आहे, मॅरेटने याने म्हटले, हे टेलरनं म्हटले अॅनिमिझम. लक्षात ठेवा बघा, कुठलाही ह्या शब्द, आता समजा फॉर्म्स ऑफ रिलीजन आलं, तुम्हाला कसं लिहायचंय, सगळ्यात पहिले तर हे थोडंसं एक ब्रीफ इंट्रो द्यायचं की फॉर्म्स ऑफ रिलीजन कसं काय आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही सुरुवात करणार अॅनिमिझम, कोणी मांडलंय, टेलरनं मांडलंय, काय म्हणताय, हे म्हणते, काय एक्झाम्पल आहे, हे आहे, क्रिटिसिझम असेल तर ते लिहा, आणि मग नेक्स्ट पॉईंटकडे या, मग अॅनिमेटिझम, मग दुसरे करायचं, सेम 5 याला करायचंय, आणि मग फायनली कन्क्लूड करायचं चांगलं. हे झालं तुमचं फॉर्म्स ऑफ रिलीजन 20 मार्काचा प्रश्न. ठीक आहे, आता अॅनिमॅटिझम म्हणजे काय, आता अॅनिमॅटिझम म्हणजे काय, इम्पर्सनल फोर्स ऑर मना इन पीपल ऑर ऑब्जेक्ट्स. आता बघा, मना म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन ऑफ फोर्स काहीतरी असतं बघा, मी या अगोदर पण जे आपलं मागचं लेक्चर झालंय त्यामध्ये पण सांगले. अॅनिमॅटिझम म्हणजे काय, एक पॉवर असती, काही ना काहीतरी एक वेगळी पॉवर असते, ती फील होत राहते त्यांना, आणि ते तुम्हाला ऑब्जेक्ट्स मध्ये सापडू शकते किंवा कुठेही सापडू शकते. इम्पर्सनल एक फोर्स असतो, जसं आपलं जे कंतारा मूवी आहे, तर त्यामध्ये ते जे दैव असतात, ते जे दगड असतात त्यांच्यात, तर त्याच्यामध्ये त्यांना ती पॉवर दिसत असते. ठीक आहे, तर तसंच एक्झाम्पल आहे यामध्ये पॉलिनेशियन बिलीफ इन मना किंवा इंडियन बिलीफ इन तुलसी सॅक्रेड पॉवर. तुलसीमध्ये पण तुम्हाला वाटत असेल की एक सॅक्रेड पॉवर आहे, तर ते पण एक आहे. आणि हे काय आहेत, हे जे दोन्ही आहेत, बोथ स्ट्रेस इनव्हिजिबल फोर्सेस इन्फ्लुएन्सिंग लाईफ. हे दोन्ही पण जे आहेत ना, अॅनिमिझम आणि अॅनिमॅटिझम, हे दोन्ही पण स्ट्रेस कशावर देतात, जे इनव्हिजिबल फोर्सेस आहेत त्याच्यावर फोर्सेस करतात, म्हणजे इन्फ्लुएन्स करतात आपल्या लाईफला. क्लिअर? अॅनिमिझम आणि अॅनिमॅटिझम म्हणजे काय, जड प्राणवाद आणि जड प्राण मैतावाद. खूप इम्पॉर्टंट आहे, बारीक डिफरन्स आहे, एक्झामच्या अगोदर भयंकर कन्फ्युजन होईल की अॅनिमिझमला काय लिहायचं आहे, काय अॅनिमॅटिझमला काय लिहायचं आहे. ते थोडंसं, म्हणून इंग्लिश आणि मराठी दोन्ही समोरच ठेवा. असं नका करू की मला मराठीच येतो किंवा मला फक्त इंग्लिश येतो, मराठी नाही बघणार, तसं नका करू. आता इथं आता फेटिशिझम काय आहे,
तर इथं थोडंसं आता रूपांतर होतं ऑब्जेक्ट्समध्ये. आपण काय करतो आता वर्शिप जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये काही ना काहीतरी होल्ड करते पॉवर. वर्शिप ऑफ ऑब्जेक्ट्स बिलीव्ह टू होल्ड पॉवर. तर त्यामध्ये काही ना काहीतरी पॉवर असेल. जसं की बोंडा ट्राईब जे आहे ते सोडमध्ये सोड वर्शिप करतात किंवा आफ्रिकन जे आहे ते ॲम्युलेट्समध्ये करतात. जे त्यांचे दागिने वगैरे असतात त्यामध्ये ते करतात. फटिशिझम, ठीक आहे. वर्शिप ऑफ ऑब्जेक्ट्स बिलीव्ह टू होल्ड पॉवर. आता त्यामध्ये नेचरिझम काय आहे निसर्गवाद. तर नावातच आहे निसर्गमध्ये त्यांचं वर्शिप करणार. जे पण वर्शिप ऑफ नेचर असेल ते असतात. बिलीफ इन डिवाइन मॅनिफेस्टेशन इन नॅचरल फोर्सेस. जे पण नॅचरल फोर्सेस असतील, वीज झाल्या, पाऊस झाला, ऊन झालं, थंडी झाली, काय पण असू दे. ठीक आहे. आता एक्झाम्पल मध्ये काय आहे तर पीक सॅक्रिफाईस दिलं जातं रेनसाठी इन छोटा नागपूरमध्ये. तुम्ही ट्राईब लिहिलं तरी चालेल, पण इन छोटा नागपूर जरी लिहिलं तरी मला वाटतं जरा थोडंसं स्पेसिफिक राहिलं तर चांगलं आहे. ही मला तुम्ही ट्राईबचं नाव सांगा, कुठली ट्राईब आहे छोटा नागपूरमध्ये. इथं दोन 4 झाले. 5वा आहे टोटेमिझम म्हणजे देवकवाद. हे दुर्खेमने मांडले, हे निसर्गवाद कोणी मांडले मला सांगा. आणि क्षुद्र वस्तुपूजा जे पण असेल ते. आता टोटेमिझम जे आहे दुर्खेमने मांडले ते क्लॅन आयडेंटिफाईज. आता बघा, क्लॅन आपण पाहिलेलं मागच्या वेळेस, फ्रॅट्री क्लॅन आठवत आहे का? 300 वाचलंय का नाही? असो, लिनिएज क्लॅन, फ्रॅट्री, मोइटी, मग वरती एकदम ट्राईब येते. तर तसं आहे ते. तर त्यामध्ये जो क्लॅन आहे, क्लॅन एक आयडेंटिफाय करतो बाबा अच्छा हा या ॲनिमलमध्ये, या प्लांटमध्ये जी कुठली वस्तू असू दे, तर त्यामध्ये काही ना काहीतरी आहे. जसं की आता जे ब्लॅक बक आहेत, तर ते कुणाला आहे? बिश्नोई कम्युनिटी जे आहे त्यांनी मांडले की बाबा हे आमचे थोडंसं प्रोटेक्टर आहे किंवा जे त्यांचं ते खूप महत्व देतात त्याला. तर ते काय आहे? टोटेमिझम. जसं अरुंठाचं चुरिंगा. अरुंठा ट्राईब आहे, त्यांचं चुरिंगा आहे. तर यामध्ये काय होतं? तर प्रमोट करतं हे युनिटी, मॉरल ऑर्डर आणि टॅबू सिस्टम. ठीक आहे. टॅबू सिस्टम म्हणजे काय? हे रेस्ट्रिक्ट करणार की बाबा इकडं नाही जायचं, इथं असं नाही करायचं, आता हे नाही करत राहायचं, हे असं असं आहे. बऱ्यापैकी मला वाटतं कुठली एक ट्राईब आहे मला आठवत नाही आता. तर ते जे प्रेग्नंट लेडीज असतात त्यांना सेपरेट हट केलं जातं आणि त्यांना अन्न पाणी वगैरे काय नाही देत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते टॅबू टाईपमध्येच येतं आणि ते पण एक वेगळा प्रकार आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? आता इम्पॉर्टंट टॉपिककडे येऊया. रिलिजन, मॅजिक अँड सायन्स. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे बघा. आता हे फक्त असं सिम्पली तर आहेच. रिलिजन, मॅजिक अँड सायन्स तुम्हाला सिम्पल शब्दच वाटतील. आणि जेव्हा अँथ्रोपॉलॉजीमध्ये उत्तर लिहायला तर थोडंसं तुम्हाला प्रो असल्यासारखं वाटायला पाहिजे. आता बघा, फ्रेझरचा मॉडेल जो होता, तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे इव्होल्युशन झाले. कसं इव्होल्युशन झाले? पहिले मॅजिक आलं, मग रिलिजन आलं आणि मग सायन्स आलं. पण हे जे सिक्वेन्स आहे, ते असंच असतं. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सिक्वेन्स असंच होणार. पहिले सायन्स किंवा पहिले रिलिजन येणारच नाही. पहिले मॅजिक येईल, मग रिलिजन येईल, मग सायन्स येईल. त्यांचं असं म्हणणं होतं, कारण की ते इव्होल्युशनरी उत्क्रांतीवाद होते. उत्क्रांती झाली, त्यांचं असं म्हणणं आहे की हे उत्क्रांती झाली. पण आता जे जे सिक्वेन्स आहे ते रिजेक्ट करण्यात आले. मला माहितीच आहे. आता प्रत्येकाचं एक हे बघूया, आता डेफिनेशन बघूया. मॅजिक जे आहे ते मॅनिप्युलेट करतं सुपर नॅचरल पॉवर डायरेक्टली फॉर स्पेसिफिक नीड्स. मॅजिक तर माहिती आहे बऱ्यापैकी. तुम्ही एक वेगळं अशी शक्ती दाखवता की तुमच्याकडे काहीतरी आहे आणि ते तुमची काही ना काहीतरी नीड असेल त्याला तुम्ही स्पेसिफाय करता किंवा ते पुरवताय तुमची जे एंड्स असतील. मॅजिक ते आहे. रिलिजन काय आहे? सप्लिकेशन अँड वर्शिप फॉर मॉरल अँड स्पिरिच्युअल ऑर्डर. जे पण तुमचं वर्शिप वगैरे जे असेल तर ते तुम्ही मॉरल आणि स्पिरिच्युअल ऑर्डरसाठी करताय. आणि सायन्स काय आहे? की एक्सपेरिमेंटल किंवा जे लॉजिकल बेस्ड असेल, एक्सपेरिमेंटल आहे, अंडरस्टँडिंग ऑफ नेचर आहे. बाबा हा हे समजा हे ऍसिड आहे, जर हातावर टाकलं तर ते सिद्ध पडणार. तेच जर तुम्ही मॅजिक मध्ये सांगितलं की बघा मी हे एकदम कठीण दगड आहे, याच्यावर ठेम पाडलं हे तुटून जाणार, तर ते तसं मॅजिक झालं विदाउट लॉजिक. इथं लॉजिक बिजिक काय नसतं. आपण डिफरन्स बघूया तिथं. आता मॅलिनोस्की मध्ये काय म्हणलंय? सायन्स जे आहे कंट्रोल ऑफ नोन आहे. तुम्हाला माहिती ही गोष्ट अशी आहे, तर ही गोष्ट अशी आहे, तर हे काय असणार आहे? तुमचं माहिती आहे बाबा, हे फोन आहे, इथं फ्रिक्वेन्सी असतात, यामध्ये चिप्स आहेत, यामध्ये सेमीकंडक्टर आहे का? कंडक्टर्स आहेत. तर तशा प्रकारे. मॅजिक मध्ये काय? तुम्हाला माहित नाही कसं झालंय, पण मॅजिक झालं. जसं की समजा आपल्या काय काय जादू माहिती असेलच. तर जादूमध्ये काय होतं तुम्हाला माहित नसतं. तुम्ही आश्चर्यचकित होता. बाबा हे कसं काय झालं? तुम्ही मला वाटतं कुठलं तरी पिक्चर आहे अक्षय कुमारचं, तो एक साधू बनून येतो आणि ते असं काहीतरी जादू करतो आणि त्यामध्ये लाल रंग येतो किंवा ती शापित आहे मुलगी असं म्हणतो. त्यामध्ये काहीतरी प्रेतात्मा गेली आहे आणि ते फॉस्फोरिक ऍसिड मध्ये टाकून ते पांढरा करतो. दूध बीत टाकलं की ते लाल रक्त होतं. असं काहीतरी होतं बघा. तर ते तसं टाईपमध्ये. ते पण सायन्सच पार्ट आहे ऍक्च्युली, पण ती वेगळी गोष्ट. क्लिअर? कंट्रोल ऑफ अननोन. आणि रिलिजन काय? ऍक्सेप्टन्स ऑफ अननोएबल. तुम्हाला माहित नाही हे कसं झालं, पण तुम्ही एक्सेप्ट करताय. ते रिलिजन येतं.
म्हणजे हाफ सायन्स आणि हाफ मॅजिक यामध्ये येतो असं बोलू शकता तुम्ही. आता बघा इथं कंपॅरिझन कळून जाईल. मॅजिक मध्ये काय मॅन्युप्युलेट करू शकता तुम्ही, कुणालाही येड्यात काढू शकता, इन शॉर्ट मॅन्युप्युलेट करू शकता. सप्लिकेटिव्ह म्हणजे काय, थोडस आधार देऊ शकतो तुम्ही. एम्पेरिकल म्हणजे काय, लॉजिकल बेस्ड आहे. गोल काय इथं इमिजिएट इफेक्ट आहे, लगेच दिसून जातो तुम्हाला. इथं सोशल ऑर्डर वगैरे मॉरल तुम्ही गोल असतो यांचा, बाबा व्यवस्थित सगळं चालायला पाहिजे. इथं प्रेडिक्ट आणि कंट्रोल नेचर करू शकतो. इथं कशी मेथड आहे, सिक्रेट रिच्युअल्स असतात. इथं काय सगळ्यांना सांगत नाही बसणार, तुमचं तुमचं तुम्हाला तुमचं जे जे पण जादू असेल तुमच्याकडे असेल. रिलिजन मध्ये कसं मेथड असते, प्रेयर आणि फेथ असते. इथं काय ऑब्झर्वेशन आणि टेस्टिंग करू शकता तुम्ही सायन्समध्ये. डोमेन कसं आहे, सुपर नॅचरल आहे, इथं पण सुपर नॅचरल आहे, इथं नॅचरल आहे. आउटकम काय, जर व्यवस्थित झालं तर फॉर्म्युला करेक्ट झाला तरच तुमचं मॅजिक होईल. इथं जर देवाना जर वाटलं तर ते आउटकम होईल, आणि हे जर हायपोथेसिस जर व्यवस्थित झाली तर होऊन जाईल. अजून डिटेलिंग मध्ये केले, तुम्ही नोट्स पाहू शकता. आता बघा, जादू धार्मिक कार्याधिकारी, आता काही ना काहीतरी अधिकारी दिलेत, तर ते प्रत्येक वेगवेगळ्या, मला वाटतंय समजा अधिकारी कशाचं काम करतात, एक्झिक्युशनचं काम करतात, बरोबर आहे. जे पण अधिकारी होणार आहेत तुम्ही, डीवायस पीडीसी, तर तुम्हाला काही ना काहीतरी काम देणार, पण ते आता कुठला फील्ड आहे ते डिपेंड करणार. डीवायस पी आहे, पोलीस भेटेल, कलेक्टर आहात, ऍडमिनिस्ट्रेशन भेटेल. तर हे जे तुमचं जे मागचं हे आहे, पोर्टफोलिओ आहे किंवा जे डोमेन आहे, तर ते मॅटर करतं. आता यामध्ये डोमेन काय आहे, जादू आणि धार्मिक. जादू धार्मिक म्हणजे मॅजिक वर रिलिजियस फंक्शनरीज, कोण ना कोणतरी त्यामध्ये अधिकारी असणार, ते कार्य करत असतील, तर ते वेगवेगळे कुठले कुठले ते बघणार आहोत आता. आता एक ओव्हरव्ह्यू द्यायचं म्हटलं तर एव्हरी सोसायटी हॅज इंडिव्हिज्युअल्स मेडिएटिंग बिटवीन ह्युमन्स अँड सुपर नॅचरल. यामध्ये कसं आहे बघा, तुम्हाला माहिती आहे की जे जे पण आहे सुपर नॅचरल किंवा जे आपल्या हातात नसतात, जे ह्युमनच्या हातात नाहीये, पण ते कनेक्ट करणारं कोणतरी पाहिजे असते. आता तुम्हाला भविष्य माहिती नसेल, तर ते भविष्य कनेक्ट करणारं कोण असेल, जे पण भविष्य सांगणार असतात किंवा जे नक्षत्र वगैरे बघून ते तुम्हाला तर लय इंटरेस्टिंग असेल, म्हणून ॲस्ट्रोटॉक वगैरे तर ते करोडोमध्ये गेलेत त्यांचं व्हॅल्युएशन. पण ते ठीक आहे, वेगळी गोष्ट आहे ती. पण तुम्ही काय करताय, कोण ना कोणतरी असं कनेक्ट करणार पाहिजे की बाबा मी आणि सुपर नॅचरल मध्ये कोण ना कोणतरी असं पाहिजे जे कनेक्ट करत, आणि ते कनेक्ट करणारे हे फंक्शनरीज असतात. टाइप्स व्हेरी विथ सोशल कॉम्प्लेक्सिटी अँड सिस्टम बिलीफ. आता वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे येणार, जसं की प्रीस्ट येईल, शमन येतील, मेडिसिन मॅन, सॉर्सरर आणि विच आहे. ठीक आहे, पाच प्रकारे मेजरली तर आपण पाहणार आहोत, जे मला वाटत असेल तर हे तर आहे. मॅजिको रिलीजियस फंक्शनरीज, प्रीस्ट, शमन, मेडिसिन मॅन, सॉर्सरर आणि विच. म्हटलं तर इथं बघा, जादू धार्मिक धर्मगुरू, देवऋषी, वैद्यो किंवा भगत, चेटके आणि चिटकीन. क्लिअर, इथपर्यंत आलोय आपण. तर हे वेगवेगळे रोल्स दिले प्रत्येकाला, की कोण कुठं काय काय करणार, आणि प्रत्येकाची ट्रेनिंग, ऑथॉरिटी, मेथड आणि इंटेंट खूप वेगवेगळे असतात, ते बघायचं आपल्याला. आणि सगळे मिळून काय करतात, मग हे कम्युनिटीचं स्पिरिच्युअल आणि मॉरल बॅलन्स ठेवतात, की बाबा कुठं जायची गरज नाही तुम्हाला, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला निदान जे पण असेल ते करू. आता धर्मगुरू, सगळ्यात पहिले येतात धर्मगुरू, प्रिस्ट. त्यांचा फुल टाइम जॉब असतो. ठीक आहे, फुल टाइम जॉब काय असतो, हे इन्स्टिट्युशनली सँक्शन रिलिजियस ऑफिशियल्स, म्हणजे इन्स्टिट्यूशननं सांगितलं की बाबा तुमचं हे काम आहे. आता जे मौलाना असतील, जे भटजी असतील, जे पण पुजारी असतील, तर त्यांचं काम काय असणार आहे, स्पेशलिस्ट असतात, हे रिच्युअल स्पेशलिस्ट असतात. तर हे सँक्शन रिलिजियस ऑफिशियल्स असतात. हे परफॉर्म करतील, स्टँडर्डाइज रिच्युअल्स असतील, मेंटेन करतील टेम्पल किंवा श्राईन जे पण असेल. ते मॉरल लीडर सारखे ऍक्ट करतील, इंटरप्रिट करणार जे पण त्यांच्या जे पण सॅक्रेड लॉ आहे, जे पण पुस्तक असेल, होली बुक कुठलंही असू शकतं, तर त्याला कसं इंटरप्रिट करायचं, कसं काय काही त्यांनी बोललंय, त्याचा जो मेसेज आहे ते पूर्णपणे पोहोचवायचं काम हे करतात. डिराईव्ह अथॉरिटी फ्रॉम ऑफिस, नॉट पर्सनल पॉवर. त्यांच्याकडे स्वतःहून ही पॉवर नाही आलेली, की स्वतःहून सांगतात की बाबा माझ्याकडे एवढं सगळं नाही. ते इन्स्टिट्यूशननं सांगितलंय, आणि ती जी अथॉरिटी आली ते ऑफिस मधून आली, ते तुमच्याकडनं नाही. जसं की जे कलेक्टर आहे ते ऑफिस कडनं पॉवर आली. तुमच्याकडं ठीक आहे, तुमच्याकडे कॅपॅबिलिटी होती, पण डिराईव्ह कुठनं पॉवर करता तुम्ही, तर ती ऑफिस मधनं येईल. एक्झाम्पल, ब्राह्मण, प्रिस्ट, ख्रिश्चन क्लर्जी किंवा बुद्धिस्ट मग. हे क्लिअर आहे. काय जे आपण बघतोय तेच आहे. शमन अँड मेडिसिन मॅन, देवऋषी आणि वैद्यू किंवा भगत. आता देवऋषी आणि वैद्यू किंवा भगत दोघांमध्ये मायनर डिफरन्स ते बघूया आपण. शमन जे आहे ते पार्ट टाइम स्पेशलिस्ट आहेत. म्हणजे काय, त्यांचा फुल टाइम जॉब नाही, हा पहिली गोष्ट. बरोबर, म्हणजे काय,
आता हे काय करतात मेजरली शमन, ते तुम्हाला माहिती असेल की काही ना काही व्यक्तींमध्ये देवी येते असं काहीतरी म्हणतात, अंगात येतं किंवा काही ना काहीतरी वेगळी शक्ती असते. इव्हन कांतारामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, ते डिवाइन शक्ती येते आणि ते ट्रान्समध्ये जातात, फुल स्टेट्समध्ये, किंवा ते हील करतात, डिवाइन मध्ये जातात. तर हे शमनवाले आहेत. ठीक आहे. तर हे हील पण करू शकतात आणि त्यांना एक दाखवू पण शकतात की हे काय असं आहे. तर गेन्स पॉवर थ्रू विजन, क्वेस्ट, ड्रीम्स और इनिशिएशन. तेच त्यांच्याकडे शक्ती येते आणि ते सांगतात की बाबा तुमचे हे असेल, हे इनिशिएशन असेल काय. आणि कम्युनिकेट कशी करतात, तर हे कम्युनिकेट करतात स्पिरिट्स. आता ते आत्म्याशी कनेक्ट करतात किंवा आत्म्याशी ते कम्युनिकेट करतात. कसं करतात ते, ड्रमिंग करून, चांटिंग, फास्टिंग किंवा सायकोट्रॉपिक्स जे पण असेल वेगवेगळे ते करत राहतात, माहिती आहे ना. ड्रमिंग वगैरे केलं असेल तुम्ही. कांतारा बेस्ट मूवी आहे ऍक्च्युली यासाठी. आणि हे कॉमनली कुठं भेटलं जातं, तर हंटर गॅदरर किंवा पॅस्टल कम्युनिटीज, म्हणजे काय भटक्या जे शिकार जमाती आहेत, तर त्यामध्ये ते स्पेशली सायबर आणि अमेझॉन मध्ये. शमन कळलंय, म्हणजे देवऋषी. त्यानंतर मेडिसिन मॅन. आता हे थोडंसं मेडिसिन म्हटलं की तुम्हाला डॉक्टर वाटेल, डॉक्टर तर आहेच, पण त्यासोबतच काय ट्विस्ट आहे बघा. हे मिक्स आहे, हर्बल रेमेडीज आणि मॅजिकल राईट्स फॉर क्युरिंग इलनेस. तुम्हाला तो दवा देईल, पण त्यासोबतच तुम्हाला मॅजिकल राईट्स, म्हणजे जे काइंड ऑफ जादू जादू म्हणतात ना त्याला, ते पण त्यासोबत जोडेल, तुमचे जे आजार असेल त्याला हील करण्यासाठी. एम्फसाइजेस प्रॅक्टिकल हिलिंग विदिन स्पिरिच्युअल कॉस्मॉलॉजी. तसंच आहे, हील करणार त्यासोबत तुम्हाला मॅजिकचा पण टच दिल आणि थोडंसं मेडिसिन पण देईल. ते कशाला ठीक झालं काय माहित नाही, पण हे एक असं कळलं, क्लिअर आहे. त्यानंतर सॉर्सरर आणि विचेस, चेटके आणि चिटकीन, हे बऱ्यापैकी तुम्हाला माहितीच असेल, तरी पण बोलतो मी. हे एम्प्लॉय करतात लर्न मॅजिकल नॉलेज अँड रिच्युअल्स फॉर अ स्पेसिफिक पर्पज ऑफ 10 coercive uses spells, incantation, and charms to control supernatural forces. Your intention in both benefit of man and magic. Power acquired skill through initiation and instruction. Example, अच्छा ठीक आहे. सॉर्सरर तर माहिती आहे ना, सॉर्सरर ऑफ द, मला वाटतं हे हॅरी पॉटर वाला. यामध्ये काय आहे इन शॉर्ट, तुम्ही वश मध्ये करताय कोणाला तरी, ते बघितलं असेल मूवीज वगैरे मध्ये. तुम्ही, तुमच्याकडे एक मॅजिकल नॉलेज आहे, त्याला ब्लॅक मॅजिक पण होऊ शकतं. एक्झाम्पल, ब्लॅक मॅजिक सगळ्यात बेस्ट आहे. तर ब्लॅक मॅजिक घेतात तुम्ही, कोणाला कंट्रोल करायचं, कुठल्या तरी सुपरनॅचरल फोर्सेसला बोलवून घ्यायचंय, किंवा कशावर तरी वेगळंच प्रकारचं काय 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 करायचंय, तर हे काय आहे, ते सॉर्सरचं काम आहे. हे लर्न मॅजिकल नॉलेज असतं त्यांच्याकडे, एक स्पेसिफिक रिच्युअल्स असतात त्यांच्यासाठी, स्पेसिफिक पर्पजसाठी. ठीक आहे. आणि हे स्पेल, इन्कॅन्टेशन, चार्म्स वगैरे ते कंट्रोल करतात सुपरनॅचरल फोर्सेसला. हे युजली इंटेन्शनल पण असू शकतं, चांगल्या कारणासाठी पण करू शकतात आणि वाईट कारणासाठी पण करू शकतात. क्लिअर आहे. ब्लॅक मॅजिक युअर काउंटर सॉर्सरी प्रॅक्टिसेस अमॉंग. तर यामध्ये कुठं सापडतात हे, आफ्रिकन, पॅसिफिक आणि इंडियन टाईप सगळ्यामध्ये सापडतात. आता विच किंवा चिटकीन, हे तर बऱ्यापैकी माहिती आहे. हे असं म्हणलं जातं की बिलीव्ह टू पॉजेस इनहेरंट ऑफ 10 अनकॉन्शियस सायकिक पॉवर. विच म्हणजे काय, चुडल टाईपच बोलू शकता. तर त्यामध्ये खूप भयंकर शक्ती असते, की दुसऱ्यांना हार्म पोहोचू शकते. एनव्ही असते, थोडंसं जळण असतं, रिसेंटमेंट असते, थोडंसं अँटी सोशलच म्हणलं जातं याला. आता जे पण मला वाटतं ते अक्षय कुमार जो मूवी होता, जे अगोदर सांगत होतो मी, तर त्यामध्ये ते म्हणतात ना, यामध्ये ती विच आहे किंवा जे चिटकीन आली आहे, मग तिला काढायसाठी तुम्ही काही काही करा, मग ते चाबूकने मारत बघ, काय काय काही पण करतात, म्हणजे अँटी सोशल आहे यांना हे अँटी सोशल थ्रू बघतात. आणि हे कुणी केलं स्टडी, इव्हान्स प्रिचर्ड यांनी अजांडेच्या स्टडीमध्ये आहे. यामध्ये पूर्णपणे त्यांनी सांगितलं की विचक्राफ्ट कसं होतं, काय होतं. ठीक आहे. अनलाईक सॉर्सर्स विचेस डू नॉट रिलाय ऑन रिच्युअल्स ऑन स्पेल्स. आता बघा, सॉर्सरर्स जे असतात, म्हणजे जे चटके असतात, तर त्यांना थोडंसं स्पेल, मॅजिक नॉलेज लागतं, पण विचेसकडे पहिल्यापासूनच शक्ती असते ती. ते रिच्युअल्स आणि स्पेल्स वरती काही फरक नाही पडत, ते स्वतःच जे सांगतील ते पण करू शकतात. मला वाटतं चांगला मूवी होता एंजेलिना जोलीचाच, तिचीच पोरगी असते बघा, ती अशी 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 असतात, तर ती वीज दाखवली, तर तशा टाईप विचच माहिती असते तुम्हाला. हे जे आपण आतापर्यंत जे सगळं सांगितलं, तर हे सगळं त्या चार्टमध्ये आहे. प्रिस्ट, त्याचा पॉवरचा बेसिस काय आहे, त्याचं ऑफिस. प्रिस्टचा फंक्शन काय आहे, फॉर्मल वर्शिप. प्रिस्टचा सोशल ऍटिट्यूड काय आहे, रिस्पेक्टेड आहे, म्हणजे त्याचा सगळ्याचा सन्मान करतात. शमनचं काय, ट्रान्सव्हिजन मध्ये जातो भाऊ, हिलिंग स्पिरिट मेडिटेशन करू शकतो हा फंक्शन, आणि रिवॉर्ड. मेडिसिन मॅन ट्रस्टेड आहे, इलनेस क्युअर करतो, हर्बल आणि रिच्युअल स्किल दोन्ही मिस करतो. सॉर्सरर लर्न मॅजिक आहे, कंट्रोल किंवा हार्म बाया स्पेल्स करू शकतो, आणि थोडंसं लोक घाबरतात जनरली. विच इननेट सायकिक फोर्स असते, एकदम खतरनाक वाली, अनकॉन्शियस किंवा मॅलेव्हंट ऍक्ट्स होऊ शकतात.
सस्पेक्टेड किंवा बाहेरही हाकलू शकतात ही तशा प्रकारे. आता शमनिझम हे थोडंसं मला वाटतं यामध्ये नाही, तरी पण मी टाकलंय कारण की शमनिझमवर विचारलेला UPSC प्रश्न. आता शमनिझम जसं सांगितलंय कॉमन इन हंटर गॅदर सोसायटीज आहे. इंटेन्स ट्रेनिंग मध्ये जातात हे, आणि हे अल्टर्ड कॉन्शियस वाया ड्रम्स अँड फास्टिंग जसं मी सांगितलं असं एकदम ट्रान्स मध्ये जातात ते, आणि कम्युनिकेट करतात स्पिरिट टू हील, गाईड ऑर प्रोटेक्ट. मला वाटतं जे सेंटिनलीज आहे त्यामध्ये आहे आय गेस सो, कारण की त्यांना जेव्हा सुनामी आलेली आय गेस 2011ची, तर ते येण्या मला वाटतं 5 ते 6 तास अगोदरच त्यांना काय कळलं नव्हतं, कळलेलं तर ते वरती जाऊन गेलेले, म्हणजे वरती जाऊन बसलेले अगोदरच. तेव्हा जर त्यांच्याकडे काही टेक्नॉलॉजी वगैरे पण नाही, तरी पण ते वरती जाऊन बसले. तर ते एक वेगळा बोलू शकतं. स्पिरिट असते ती गाईड करते, प्रोटेक्ट करते. त्या स्पिरिटला ते कम्युनिकेट पण करू शकतात. एक्झाम्पल आहे सायबेरियनचे शमन्स आहेत, साऊथ अमेरिकन आयोहुआस्का रिच्युअल्स, आणि शमरला काय म्हणतात, हिलर, डिवायनर आणि स्पिरिच्युअल मीडिएटर. क्लिअर? समरी जर सांगायचं झालं, रिलिजन काय आहे? फ्युजन ऑफ बिलीफ, प्रॅक्टिस आणि मिनिंग इन ह्युमन कल्चर. अँथ्रोपॉलॉजिकल स्टडी इव्हॉल्व फ्रॉम ओरिजिन्स, फंक्शन्स आणि सिम्बॉल्स. म्हणजे अँथ्रोपॉलॉजी स्टडी कसा इव्हॉल्व झाला? पहिले त्यांनी ओरिजिन पाहिलं, मग त्यांचं फंक्शन काय पाहिलं, मग बघितलं की सिम्बॉल काय आहे त्याचे. असं इव्हॉल्व झालंय. हे थोडंसं तुम्ही, मी म्हणेल, जर हा प्रश्न आला रिलिजन वरती, अप्रोचेस टू फॉर्म ऑफ रिलिजन, तर इथं थोडासा तुम्ही हा एक पॉईंट घेऊ शकता की कन्क्लुजन म्हणजे काय, तुम्हाला एक समराईज करायचं सगळं, तर हे बेस्ट पॉईंट आहे. मॉडर्न अप्रोचेस कंबाईन सायकोलॉजिकल, फंक्शनल, सिम्बॉलिक आणि कॉग्नेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. आताचे जे आहे ते हे सगळे पर्स्पेक्टिव्ह कंबाईन करतात. आणि रिलिजन रिमेन्स की टू अंडरस्टँडिंग, आयडेंटिफाय, मॉरॅलिटी अँड सोशल कोहेजन. जर तुम्हाला काही पण प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कळू शकता. याची जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटली असेलच. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर इथं तुम्ही UPI थ्रू किंवा फोनपे थ्रू, हा पण नंबर आहे, हे UPI ID आहे, तुम्हाला जे पण द्यायची डोनेशन करायचं असेल तर ते करू शकता तुमच्या हिशोबाने. चला मग लवकरच भेटूया. जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या. जय महाराष्ट्र, जय हिंद.